नमस्कार कवठे महांकाळकरांनो, आपल्या सर्वांच्या विश्वासाने माळी कन्स्ट्रक्शन घेऊन आला आहे आपल्या भागातील अत्याधुनिक फुल्ली ऑटोमॅटिक स्टोन क्रशर प्लांट महांकाली स्टोन क्रशर आता तुमच्या सेवेत। इथे मिळणार उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल, वॉश सँड, प्लास्टर सँड, क्रश सँड, VSI 20 mm, 10 mm आणि 6 mm, 20 मिमी खडी, GSB खडी। आता तुमच्या कन्स्ट्रक्शन साइट साठी सर्व मटेरियल एकाच ठिकाणी उपलब्ध। प्लांट पर्यंत येण्यासाठी प्रशस्त रस्ता आणि मटेरियल घरपोच सुविधा देखील उपलब्ध। उत्तम गुणवत्ता, योग्य दर आणि वेळेवर डिलिव्हरी। आजच संपर्क करा 72 49 71 18 00 आणि 70 30 58 18 00। पत्ता नांगोळे, तालुका कवठे महांकाळ। तुमच्या बांधकामाला मजबूत आधार देणारं विश्वासाचं नाव महांकाली स्टोन क्रशर। बोरगाव येथील कोड्याच्या माळावर 2 बंदूक बाळगणाऱ्या एकाला अटक। मोकाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपीवर पोलिसांची पुन्हा एकदा मोठी कारवाई। सांगली जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला कवठे महांकाळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे। आरोपींकडून 2 देशी बनावटीची पिस्तुले, 3 जिवंत काडतुसे व रोख रक्कम असा एकूण 1,02,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्रथमेश राजेश सपकाळ, वय 28, राहणार स्वामी रामकृष्ण परमहंस सोसायटी सांगली असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात प्रथमेश सपकाळ याच्यावर 3 गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। मोका अंतर्गत गुन्ह्यामध्ये 6 वर्ष तो जेलमध्ये होता। तसेच तो डिसेंबर महिन्यात जामिनावर बाहेर आलेला होता। अशा खतरनाक गुन्हेगाराला कवठे महांकाळ पोलिसांच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांनी दिलेली आहे। सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी अवैध शस्त्राविरुद्ध मोहीम उघडली आहे। या मोहिमेअंतर्गत मंगळवारी दिनांक 14 रोजी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालीत असताना पोलीस हवालदार श्रीमंत करे यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली की सांगलीतील प्रथमेश राजेश सपकाळ नावाचा तरुण कोड्याचे माळ बोरगाव परिसरात विनापरवाना पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळालेली होती। मिळालेल्या माहितीच्या शहानिशा करून पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी खासगी वाहनाने बोरगाव परिसरात सापळा लावला असता सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास माहितीतील वर्णनाप्रमाणे एक संशयास्पद तरुण त्या ठिकाणी पोलिसांना दिसून आला। पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेतले असता त्याची अंगजडती यावेळी घेतली। त्याच्या सॅगमध्ये व खिशातून धक्कादायक गोष्टी हस्तगत करण्यात आल्या। कवठे महांकाळ पोलिसांच्या पथकाने त्याच्याकडून 2 पिस्तूल तसेच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेले आहेत। प्रथमेश सपकाळ याच्याकडे शस्त्राबाबत कोणता परवाना आहे का याची विचारणा पोलिसांनी केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश मासाळ, श्रीमंत करे, अभिजित कासार, अतुल लोंढे, शीतल जाधव, सायबर पोलीस ठाण्याकडील गुंडवाडे व पाटणकर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी जत विभाग सचिन थोरबोले यांनी दिलेली प्रतिक्रिया पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। कवठे महांकाळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 140/2026 या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी प्रथमेश राजेश सपकाळ आम्हाला गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली की हा एक शस्त्र घेऊन येणार आहे। त्यामुळं कवठे महांकाळ पोलीस स्टेशनच्या टीमनं सापळा रचून त्याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडं 2 शस्त्र आणि 3 राऊंड आपल्याला भेटलेले आहेत। त्या अनुषंगाने कवठे महांकाळ पोलीस स्टेशनला 140/2026 हा गुन्हा आर्म ॲक्ट 325, 3713 आणि 135 सह रजिस्टर केलेला आहे। या गुन्ह्यातील त्याने पुन्हा कोणाला शस्त्र पुरवले तसंच त्याला अजून कोणी शस्त्र दिलेलं होतं याचाही शोध चालू आहे। यामध्ये आपल्याला पुढे आरोपी निष्पन्न होतील।
खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळ व्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आमचा पत्ता, दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.